जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा 375वा बीज सोहळा गुरुवारी मोठ्या आनंदात देहूमध्ये पार पडला। तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहू नगरीत आले होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे 9 मार्च रोजी सदेह वैकुंठ गमन झाले, त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। यंदाचे बीज सोहळ्याचे 375वे वर्ष होते। या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते। पहाटे 3 वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली। पहाटे 4 वाजता संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष मंडळ वंशज वारकरी यांच्या हस्ते श्रीपूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली। पहाटे 4:30 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली। पहाटे 6 वाजता वैकुंठ गमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली। सकाळी 10:30 वाजता पालखीचे वैकुंठ स्थान मंदिराकडे प्रस्थान झाले। त्यानंतर वैकुंठ गमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले। दुपारी 12:02 तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला। नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्ती चैतन्य फुलवले। याच बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी।